कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। टिटवाळ्यातील विवेकानंद इंग्लिश हायस्कूलजवळ पालिकेने पाणी वाहून जाण्यासाठी शाळेच्या भिंतीलगत मोठा खड्डा खोदला, पण लगतच गटार असतानाही पाणी गटारात न वळवता रस्त्यावरच सोडलं। परिणामी रोज शाळेत जाणारी लहान मुलं जीव धोक्यात घालून पाण्यातून ये-जा करत आहेत। हे दृश्य आहे टिटवाळ्यातील हरी ओम व्हॅली सोसायटीजवळील ओम संकुल परिसराचे। विवेकानंद इंग्लिश हायस्कूलजवळ पालिका प्रशासनाने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी भला मोठा खड्डा खोदला आहे, पण या खड्ड्यामुळे रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे आणि याच पाण्यातून दररोज शालेय विद्यार्थी आणि पालकांना शाळेत जावं लागतंय। विशेष म्हणजे लगतच गटार उपलब्ध आहे, तरीही पावसाचे पाणी गटारात वळवण्याची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही। रस्त्यालगतच हा धोकादायक खड्डा खोदल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे। याबाबत संबंधित अधिकारी हरून इनामदार यांच्याशी संपर्क साधला असता करतो, पाहतो, माणूस पाठवतो, मी दवाखान्यात आहे अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे, पण प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। स्थानिकांची एकच मागणी आहे, हा धोकादायक खड्डा तात्काळ बुजवा आणि सुरक्षित व्यवस्था करा। कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, कारण नागरिकांचा सवाल एकच आहे, अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?